म्हणजे आउटडोअरला असं असायचं की ताई सगळं शूट करून पुढे सगळ्यांच्या चालत आणि आम्ही तिघे मागून ताई थांबा थोडं हळू चाला थोडं हळू चाला. बोल मला वाटलं नॉर्मल काय मला वाटलं की येताना अंडी आण वगैरे काहीतरी असेल. हॅलो ऐक ना आता ती कशाला फोन करणार आहे? फर्स्ट डे माझा कसा होता माझी मलाच माहिती आहे. तो टीव्ही वाला टीव्ही रिपेअर करून घरी आला, टीव्ही जोडला, पूजाने रिमोट घेतला, टीव्ही लावला आणि दुसऱ्या की तिसऱ्या मिनिटाला प्रोमो लागला. कधी कधी फर्स्ट सक्सेसला लोक लक मानतात. तुम्हाला सेकंड टाइम प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही कॅपेबल आहात. हे माझं रोज चालू होतं आणि ते झालं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मराठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे कृष्णांच्या लेकी आणि या निमित्ताने माझ्याबरोबर आज इथे आहेत. खरं तर आम्ही सगळेजण इथे आहोत म्हणायला पाहिजे. कृष्णा नदीच्या काठी आम्ही आलेलो आहोत. इथे छान मंदिर आहे आणि माझ्याबरोबर आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणारा तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता रोहित परशुराम आणि ट्विंकल. हाय, कसे आहात? एकदम मस्त, एकदम एनर्जेटिक. आणि सगळ्यात आधी दोघांचं खूप खूप अभिनंदन, कारण मला वाटतं एक अशा पद्धतीचं लॉन्च होणं आणि झीसाठी नवीन मालिका करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि कमाल आहे. आणि तुझ्यासाठी तर मला वाटतं हे तू पुन्हा घरी आलायस म्हणजे अप्पीनंतर परत एकदा झी, पुन्हा एकदा सातारा, त्यात एक साताऱ्यामध्ये छान लॉन्च आणि कृष्णा नदीच्या काठी आहोत आज. छान. मला सांगा किती एक्सायटेड होतात ज्यावेळेस कळलं की आता हा शो सुरू होणार आहे आणि त्याच्या पुढे हे सगळं स्केड्यूल कळलं तुम्हाला की लॉन्च आहे, इथे इथे जायचं आहे आणि सगळं? मी म्हणजे सुरुवात इथूनच करेल की माझी ही पहिली मालिका आहे, त्याच्यामुळे एक्साइटमेंट होतीच नो डाऊट, पण माझ्यावरती खूप जबाबदारी आल्यासारख्या गोष्टी होत्या. कारण की ॲक्टिंगचं बॅकग्राऊंड नसल्याने आणि इतके मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत मी काम करते, त्याच्यामुळे खूप मोठी जबाबदारी होती. पण प्रत्येक प्रोसेस मी एन्जॉय करते, छान मजा येते. आज आम्हाला सांगितलं की कॉन्फरन्स आहे, 2 दिवसापूर्वी कळलं, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड पण होती तुमच्या सगळ्यांना भेटायला. सो येस, सगळ्यासाठीच आम्ही एक्सायटेड आहोत. बट तेच की सायमल्टेनियसली थोडी आता ह्याने जसा फर्स्ट शो केला आहे, ह्यांना सगळ्यांना माहिती आहे की कसा असतो फर्स्ट शो किंवा त्याच्यावरती कसं काम केलं पाहिजे किंवा नाही. पण माझा पहिल्यांदा शो असल्यामुळे मी थोडीशी नर्वस होती. हो हो, नर्वसच होती ऑल टाईम. बट एन्जॉय करते मी प्रत्येक मुवमेंट. रोहित, येस. तुला खरं सांगू मधुरा, काहीच फरक नाहीये. पहिल्या शोची वाटणारी धडधड, ती भीती असते ती. अजून झी मराठी सारख्या प्लॅटफॉर्मवर आपण मुख्य भूमिकेत येणं, त्यासाठीची एक्साइटमेंट, रडू येणं, खूप हसणं, मित्राला घट्ट मिठी मारणं, हे सगळं झालं माझं ह्या शोबाबत पुन्हा. बिकॉज मी त्या दिवशी कुठेतरी लिहिलं, वाटतं मी डायरीत लिहिलं की सोशल मीडियावर लिहिलं की दिवसभर खेळून बाळ रात्री आईच्या कुशीत झोपायला येतं. तसं झालंय माझं. वर्षभर सगळं करून झालं आणि त्यानंतर परत झी मराठीमध्ये येऊन विसावलंय, असं झालं. सो माझ्यासाठी ती खूप छान फिलिंग होती. कामाची गरज असताना काम मिळणं, कामाची ओढ असताना काम मिळणं, हे खूप खूप छान असतं. हे खूप छान फिलिंग असतं आणि त्यातूनच मग ह्या सगळ्या गोष्टी घडतात. काय की मग रडू येतं आणि हे सगळं झालं. बट जसं आता ट्विंकल पण म्हणाली, गौरी म्हणाली की रिस्पॉन्सिबिलिटीवालं फिलिंग, तर ते जसं पहिल्या शोला होतं ना, अगदी तसं त्याहूनही जास्त. अब्दुल कलाम म्हणतात बघ की फर्स्ट सक्सेस नाही मानला जात. कधी कधी फर्स्ट सक्सेसला लोक लक मानतात. तुम्हाला सेकंड टाइम प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही कॅपेबल आहात. सो माझ्यावर ती रिस्पॉन्सिबिलिटी होती की पहिला शो जेव्हा 900 एपिसोड्स होतात त्यावेळी लोक तुमच्याकडे एक जबाबदारीने बघत असतात की आता तुला चांगलंच घेऊन यावं लागेल आणि तेच घेऊन येण्याचा प्रयत्न आहे, ते घेऊन येण्याची जबाबदारी आहे. पण त्यासाठी काम पण त्याच्या तिपटीने चालू आहे, मेहनत चालू आहे, प्रेयर चालू आहे आणि हार्डवर्क चालू आहे. फिजिकल हार्डवर्क चालू आहे आणि भाषेवर हार्डवर्क चालू आहे, स्क्रिप्टवर, स्क्रीन प्लेवर हार्डवर्क चालू आहे. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांना आता हेही नक्की आवडेल. क्या बात आहे. डेफिनेटली. आणि मला वाटतं कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं आणि ते तुम्हाला मिळणार आहे, कारण का प्रोमोला इतका कमाल प्रतिसाद आहे. म्हणजे काय एंट्री आहे तुझी रोहित, कमाल. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं की ही अशी एक धडाकेबाज एंट्री असली पाहिजे. गॉगल, मस्त हाणामारी, बाईक, वारा बिरा येतोय छान आणि हिची एंट्री त्याच्यामध्ये खूपच कमाल दिसतं यार. दोघं जण. कसा झालेला तो प्रोमो शूट, कुठे केलेला? तुझा कसा होता पहिला एक्सपिरियन्स त्या प्रोमो शूटचा आणि स्वतःला तिथे बघितलंस पहिल्यांदा त्या प्रोमोमध्ये, तेव्हा काय वाटलेलं? मी ॲक्च्युली आता मी काय सांगू, म्हणजे फर्स्ट डे माझा कसा होता माझी मलाच माहिती आहे की स्क्रीनवर जाणं किंवा
इतक्या जणांना बघणं, इवन शूटचा दिवस पण तसाच होता की 300-400 लोकांसमोर काम करणं हे खूप टफ होतं. बट थँक्स टू एव्हरीवन ज्यांनी मला सपोर्ट केला. इवन जे चॅनलचे डिरेक्टर्स आलेले त्यांनी प्रत्येक गोष्ट छान पद्धतीने मला समजावून सांगितली आणि खूप खूप छान होतं. म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात असं नव्हतंच की मी प्रोमो करते किंवा मी टी व्हीवर येणार आहे. मला जी जबाबदारी दिली आहे, मी ज्याच्यासाठी आले ते मी पार करून मला पुढे जायचं होतं, एवढंच डोक्यात होतं. आणि म्हणून जेव्हा माझा फर्स्ट प्रोमो आला, म्हणजे जेव्हा घरच्यांनी कॉल केला ना, ते खूप भारी होतं माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी प्रोमो बघितला माझा आणि तेव्हा खूप छान वाटलं. कारण आम्ही तेव्हा शूटमध्येच होतो, आउटडोअरचं शूट चालू होतं आमचं. त्याच्यामुळे आम्हाला नाहीच बघता आला तो, पण छान वाटलं ओव्हरऑल एक्सपिरियन्स. हो. पूजाची काय रिॲक्शन होती? अगं मी काय झालं, झीच्या इन्स्टा पेजला आलं की शंकरला भेटायला तयार राहा, आज शंकर येतोय. मी खुश. भोरमध्ये होतो त्या दिवशी, नेमकी सुट्टी होती मला, तर भोरमध्ये होतो मी. 4 तारीख आहे की मागचा गुरुवार, आज गुरुवार आहे ना, हो मागच्या गुरुवारी. आणि मी एक्सायटेड, चलो आज येतोय. आता मला वाटलं इंस्टाग्रामला येतोय. मी म्हणलं 7 वाजता येतो प्रोमो. आम्ही 7 वाजता मोबाईल हातामध्ये सगळे, इथे पूजा, इथे वडील माझे, आई रुईची लुडबुड मध्ये 7 वाजले, 7:15 झाले, 7:30 झाले. यार मला चेस्ट आणि शोल्डरचा वर्कआउट करायचा होता, तो काय मला मिस करायचा नव्हता. पूजाला म्हणलं आता कधी येतोय माहित नाही, 9ला येईल बहुतेक, तर मी जाऊन येतो पटकन. म्हणले ठीक आहे. त्या दिवशी म्हणजे 15 दिवस अगोदर वीज पडल्यामुळे भोरमधले जवळपास 70-80 टीव्ही बंद पडले होते. त्यामध्ये आमचा मोठाच्या मोठा टीव्ही तो बंद पडला होता, तो रिपेअरिंगला दिला होता भाऊंनी, वडिलांनी. मी जिमला गेलो, तो टीव्हीवाला टीव्ही रिपेअर करून घरी आला, टीव्ही जोडला, पूजाने रिमोट घेतला, टीव्ही लावला आणि दुसऱ्या की तिसऱ्या मिनिटाला प्रोमो लागला. आणि ती बाईकवरची एंट्री दिसली. मी तिला 100 वेळा सांगून झाला होता, मी असा येतो, मग हवा उडते. सांगून टाकलेलंस तू आधी. यार तसं नाही राहत, मी एवढा नाही, मला नाही राहत महत्वाचं. मग इथं नाव दिसणार आहे, मग माझे केस उडणार, मग मी सगळं सांगून झालं होतं. आणि ती बाईक उडताना दिसली की ती म्हणली रोहित सगळ्यांना तिने गोळा केलं. तिने प्रोमो पाहिला, ती खूप खुश होती आणि मला फोन केला आणि मी जिम मध्ये सेट मारत होतो. मी उचलला, हा म्हणला बोल. मला वाटलं नॉर्मल काय, मला वाटलं की येताना अंडियान वगैरे काहीतरी असेल. हॅलो ऐक ना, हेच असेल. आता ती कशाला फोन करणार आहे, मी जिम मध्ये असताना त्यासाठीच करेल. आणि ती म्हणली, जाड्या कसला हिरो दिसतोयस तू, एकदम भारी प्रोमो झालाय. ती पुढे काहीतरी बोलणार, तोपर्यंत रुईने मोबाईल हातातून हिसकून घेतला. डॅडा ती दीदी तुला बोलली की ए हिरो हो बाजूला, ती असं का बोलली. अगं म्हणलं तिला सांगितलं होतं तसं बोलायला, आपण तिला सांगू नको बोलायला. हा ठीक आहे. सो त्या दोघी खुश होत्या. मग मी घरी गेल्यावर परत प्रोमो लागला, मग परत पाहिला. सो तो दिवस खूप छान होता, मागचा गुरुवार खूप छान होता. आणि थँक्स अगेन झी मराठी. मला वाटतं ह्या कमेंट्स मध्ये तर रुईची पण भर पडणार, कारण आता तिला पण आता हळूहळू कळायला लागलंय. माझ्या तर आईची म्हणजे अशी रिॲक्शन होती की ती आजही झी मराठी 24 तास चालू ठेवते आणि सारखं जे कॉर्नरला येतात ना आमच्या तिघींचे फोटो, ते सारखे बघत बसते. म्हणजे मी पहिल्यांदाच आईशिवाय राहते ठाण्यात एकटी. त्याच्यामुळे तिचं असं आहे की माझी मुलगी म्हणजे अख्खं घर बघतं. त्याच्यामुळे ती फिलिंग नाहीच एक्सप्रेस करू शकत आम्ही 2 शब्दात. आणि जेव्हा थोड्या दिवसांनी शो ऑन एअर झाल्यानंतर जेव्हा तुझ्या घरच्यांना, तुझ्या आई वडिलांना जेव्हा तुझ्यामुळे अजून ओळखायला लागतील, ते फिलिंग त्यांच्यासाठी शब्दात मांडता न येण्यासारखं असणार आहे. आत्तासाठी मी स्वतःला ब्लेस्ड मानते की माझं पहिलं काम इतकं बेस्ट आहे, इतक्या बेस्ट कलाकारांसोबत. आणि निवेदिता ताईंकडून तर प्रत्येक छोट्या गोष्टी शिकायला भेटत आहेत मला. त्याच्यामुळे माझ्यासारखी लकी टचवूड गर्ल कुठेच नसेल. सो येस, आम्ही खूप छान एन्जॉय करतो. इवन आणि कोस्टार जे आहेत, इवन रोहित पण सगळेच सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलंच नाही की मी या इंडस्ट्रीत नवीन आहे किंवा मला असं कोणतरी डिवसून बोलतोय की तू नवीन आहे तुला येत नाही, असं नाही. खूप छान सपोर्ट करतात सगळे. निवेदिता ताईंबद्दल आता तू विचारलं नाहीस मधुरा, तरी मला सांगावं असं वाटेल की नाही, मला पुढे होतं त्याच्या आधीच तिने सांगितलं. काय हरकत नाही सांगतो. नाही सांगतो. नाही खरं सांगू म्हणजे मी खरंच प्रेयर केली. मी बजरंग बलीला प्रार्थना करत होतो. मला जेव्हा कळलं की निवेदिता ताई ह्यामध्ये कृष्णाई करतायत, सो खूप पर्सनल गोष्ट आहे ही, पण प्रेक्षकांपासून लपवण्यास एवढी पर्सनल नाही आहे. मी त्यांना शेअर करूच शकतो की मी हे ऑडिशन देऊन आल्यानंतर मी रोज 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा हनुमान चालीसा म्हणत होतो. आणि सुरुवातीला मी एक वाक्य बोलायचो की झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी नावाची TV सिरियल येत आहे, त्यामध्ये शंकर हे पात्र साकारण्याची संधी मला मिळू दे मारुतीराया. आणि हनुमान चालीसा सुरू व्हायची 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, जेवढा वेळा आहे ती झाल्यानंतर परत एकदा हेच वाक्य मी बोलायचो आणि माझी प्रार्थना संपायची. हे माझं रोज चालू होतं.
आणि ते झालं. म्हणजे मी म्हणलो ना की मारुती रायाने माझ्या पदरात असं टाकलेलं आहे हा प्रोजेक्ट, आणि त्याचं रिझन निवेदिताताई ह्या प्रोजेक्टमध्ये असणं हे एवढं त्या हेवी फिलिंग होतं ना माझ्यासाठी की यार म्हणलं की त्यांच्यासोबत फक्त आपण स्क्रीनवर दिसणं, डायलॉग नसेल तरी चालेल यार. त्या सीनमध्ये निवेदिता सराफ आहेत त्या. आज 40 वर्ष कोण, त्यांचं वय वर्ष 63-64 आहे, त्यांनी गेले 40-45 वर्ष राज्य केलंय मराठी फिल्म इंडस्ट्रीवर. ज्यावेळी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र यांचा जमाना होता त्यावेळी मराठी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणणारे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके हे होते. त्याच्या बरोबरीने ह्या सगळ्या जण होत्या. रंजना देशमुख, निवेदिताताई, त्यानंतर किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, ही खूप मोठी नावं आहेत. म्हणजे आपल्या जन्माच्या आधीपासून ते लोक काम करत आहेत. त्यांच्यासोबत तेच काम करायला मिळलं जे त्यांनी 45 वर्ष केलंय. तर ते युनिव्हर्सिटी आहेत. त्यांच्या फक्त एका स्माईलमध्ये, एका लुकमध्ये आपल्याला कळून जाईल की त्यांना काय बोलायचं आहे. ते आपल्याला शिकायला मिळेल. तो माझा हा पर्सनल स्वार्थ आहे हा माझा, की मी या प्रोजेक्टमध्ये यावं, माझी इच्छा होते आणि ते पूर्ण झाले ना. सो मी भरभरून बोलू शकतो या विषयावर. माझी एक्साइटमेंट आत्ता बाकी प्रश्नांबाबतची आणि याबाबतची तू समजू शकशील की यार मी ब्लेस्ड आहे की मी ताईंसोबत काम करतोय. आणि ह्या तिघी तर जास्त की त्या त्यांच्या मुलीचा रोल करतायत, त्यामुळे तर रोज त्यांच्यासोबत असणार आहे. म्हणजे तो नुसता तो सहवास मिळणं, त्यांचं काम बघायला मिळणं, ही पण किती पर्वणी. म्हणजे ऑब्झर्वेशन मधून पण किती गोष्टी शिकायला मिळत असतील. किती छान आहे. आणि ॲज अन ॲक्टर इज अ डिफरंट थिंग, किंवा ॲक्टिंग बद्दल हे शिकायला मिळेल. ॲज अ ह्युमन बिईंग तू त्यांच्यासोबत 1 तास घालून बघ. त्यांचे थॉट्स, त्यांचं नॉलेज कोणत्याही गोष्टीबाबतचं आणि त्यांचे एक्सपिरियन्स ज्यावेळी त्या बोलायला लागतात ना, आपण फक्त ऐकत राहतो. म्हणजे तिथे तुम्ही किती चांगले लिस्नर आहात किंवा नाही आहात काही फरक पडत नाही. काही लोक असतात ज्यांना इंटरप्ट करण्याची सवय असते मध्येच, ते पण नाही करू शकत. एवढं त्यांचं ते मंत्रमुग्ध बोलणं असतं, अभ्यासपूर्ण बोलणं असतं. सो आपण ते ऐकत राहतो आणि आपण ते घेत राहतो. मी तर करतो, मी तेवढ्या बाबतीत सेल्फिश आहे. आणि ताईंची एनर्जी लेवल म्हणजे आउटडोअरला असं असायचं की ताई सगळं शूट करून पुढे सगळ्यांच्या चालत आणि आम्ही तिघे मागून, ताई थांबा, थोडं हळू चाला, थोडं हळू चाला. त्यामुळे ताईंच्या एनर्जी लेवलला दाद नाही द्यायची. आजही म्हणजे जसं मॉर्निंगला पहिल्या मिनिटाला ताई असतात ना, सीन संपताना त्या मुवमेंटलाही त्या तशाच फ्रेश असतात. त्यामुळे त्यांची एनर्जी लेवल खरंच अजिबात कोणीच कॉम्पिटेट करू शकत नाही त्यांना. मला वाटतं मोठे कलाकार त्यासाठीच आपण त्यांना म्हणतो की ते सिनियर आहेत. म्हणजे त्यासाठीच ते मोठे असतात, त्याशिवाय नाहीच. आणि ही किती छान गोष्ट आहे की आता काळ खूप बदलला आहे, खूप नवीन नवीन कलाकार आलेले आहेत, पण अजूनही ताई तिथेच आहेत आणि त्यांच्याबरोबर आता नवीन सगळे कलाकार काम करतात. प्रत्येक पिढी त्यांच्याबरोबर काम करते. ही जास्त छान गोष्ट. पण मला सांग ट्विंकल, की हा रोल तुझ्यापर्यंत कसा आला? म्हणजे तू याआधी मॉडेलिंग केलेलं आहेस आणि ही पहिलीच मालिका आहेस. तू याआधी ऑडिशन्स खूप दिले असतील आणि त्यामधून ह्यात सिलेक्ट कशी झालीस? हे खोटं वाटेल सगळ्यांना, पण ही माझी पहिलीच ऑडिशन होती. म्हणूनच मी स्वतःला खूप लकी समजते. मॉडलिंग म्हणजे मी ब्रँडसाठी शूट केलेले होते, बट ॲज सच पूर्णपणे अशी कमिटेड नव्हती या इंडस्ट्रीला. MBA करायचा माझा प्लॅन होता. इथे MPSC बट इनडिरेक्टली मला असंच एक थॉट आला की चला आपण एक ऑडिशन देऊन बघू, आपण ट्राय करू. ते ऑडिशन दिलं आणि आवडलं लोकांना. आणि ऑफकोर्स जे अनिकेत सर आहेत आमचे, सुबोध सर असो, एव्हरीवन, त्यांनी मला सांगितलं की गौरी अशी आहे, गौरी अशी आहे. मग थोडं थोडं गौरीमधलं समजत गेलं मला. आणि अशा प्रकारे सिलेक्शन झालं माझं. क्या बात आहे. बरं, मी सेटवरती येईनच तेव्हा मला खूप गप्पा मारायच्याच आहेत, पण आता आपण इथे छान एक, त्याच्या पुढेही तुम्हाला बघायला मिळेल एक छान एक इव्हेंट होणार आहे इकडे. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि जाता जाता मला तुला विचारायचं आहे की प्रोमो तर दमदार झालेला आहे, आता आज खूप मजा येणार आहे आणि मालिका तर छानच सुरू होणार आहे. पण ना त्या प्रोमो खाली खूप छान छान कमेंट्स होत्या तुझ्यासाठी. आणि स्पेशली आधीचा जो शो होता तर लोकांना ती एक्साइटमेंट होती की आता अर्जुन परत येतोय, आता अर्जुन. तर मला असं वाटतं की ती आता तुझी खूप जास्त ती जबाबदारी वाढली आहे आणि ते दडपण आहे, नर्वसनेस आहे, एक्साइटमेंट आहे, काय आहे? नाही, खरंच मी तुला मगाशी पण जसं म्हणालो ना की नर्वसनेस आहे, दडपण आहेच आहे. आणि ते असावं, मला ॲज अन आर्टिस्ट ते असावं, अगदी आयुष्यातल्या शेवटच्या कामापर्यंत असावं. एवढं निर्धास्त कधीच होऊ नये की हा चला मला आलं आणि सगळ्यांना आवडेल, असं नाही येते. कारण पहिलं काम फॉर्च्युनेटली खूप चांगलं झालं, सगळ्या टीमने चांगलं काम केलं होतं आणि खूप चांगलं काम झालं. तर आता तसंच व्हावं, त्यापेक्षा चांगलं व्हावं अशी एक छोटीशी इच्छा माझी आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न खूप चालू आहेत. आता फक्त त्याला फळ मिळावं हीच अपेक्षा आहे. सब्रकाल फल मिठाई होत आहे, कंदी पेढा जैसा मिठा होता है. मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि गौरीशंकर म्हणून लवकरच भेटीला येत आहे. प्रेक्षकांचं खूप छान प्रेम मिळेल तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. हर हर महादेव. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.